अतिशय आनंदामध्ये साजरी केली। सामंतांनी आपल्या गावी ढोल ताशे वाजवत स्थानिक ग्रामस्थांसोबत होळी खेळण्याचा आनंद लुटला। रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री दैवभैरीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दर्शनही घेतलं, तर दुसरीकडे आमदार भास्कर जाधव यांनी पालखी नाचवली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। भास्कर जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरबम या गावी जाऊन ग्रामस्थांसोबत ग्रामदैवत श्री शारदा देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली। तसंच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कुटुंब आणि बिहारमधील लोकांसोबत होळी खेळण्याचा आनंद लुटलेला आहे। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही कुटुंबासोबत होळी साजरे केले। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली। माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकरांनी फुलांची उधळण करत ठेका धरला। पाण्याचा अपव्यय टाळून त्यांनी होळी साजरी केली आहे। की हे रंग विकासाचे, प्रगतीचे, उन्नतीचे, सुख समृद्धी, आनंदाचे रंग आपल्या जीवनामध्ये भरत राहो। आपण सारेजण हे 12ही महिने आपला कुठलाही काळा रंग आपल्याला न लागता सप्तरंग आपलं जीवन असो, आपल्या मनामधल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, इडा पिडा टळो, अशी होलिका मातेला मी प्रार्थना करतो। या होळी उत्सवाने एक वेगळी संदेश समाजाला, गावाला, सर्वाला दिलेला आहे। फक्त पाणी वगैरे, रंग वगैरे काही न करता विविध रंगाचे फुलं आणि फुलाची उधळण आणि गुलालाचा फुला टिक्का अशा पद्धतीने एक आदर्शवत होळी उत्सव रंगपंचमी या ठिकाणी साजरी केल्या जात आहे।